Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। या लग्न सराईला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा। लग्नांमध्ये सत्कार बंद करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात। त्याला का असा नियम नाही डीजे लावल्यावर सटा होते असं नाही। या गोष्टी बंद करा। आता सगळ्या लोकांकडे मोबाईल आहे, आता लग्नामध्ये काय छापायची काय गरज? लग्न साधं केलं तरी पोरं होतात। लग्नात पोरी हात वर करून नाचतात। नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली, अरे खानदान तपासा आपले। आजकालच्या पोरी लग्नात बापाच्या पैशाची उधळपट्टी करतात। अशी वादग्रस्त विधानं करणाऱ्या या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा आता साखरपुड्याचा हा व्हिडिओ बघा। रथातून एंट्री, एसी हॉल, सोन्याचे दागदागिने आणि लग्नालाही लाजवेल असा शाही थाट। दुसऱ्याच्या पोरी बायकांवर सहजपणे ताशेरे ओढणारे इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे वादात सापडलेत। ग्रामीण आणि निमशहरी भागातले नागरिक इंदुरीकर महाराजांची कीर्तनं चवीनं ऐकतात। सम आणि विषम तिथीला नवरा बायकोने एकत्र आल्यानंतर मुलगा किंवा मुलगी होते अशा स्वरूपाची विधानं केल्याबद्दल महाराजांवर खटला देखील भरवण्यात आला होता। मात्र माणूस स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये जर साधेपणा दाखवू शकत नसेल तर त्याने इथून पुढे बायकांवर वादग्रस्त विधानं करणं बंद करावं। तुमची पण मुलगी उघड्या टपाच्या गाडीत हात वर करतीये, ती पण गॉगल घालून नाचतीये, तिने पण डोळ्याच्या खाचेत चमकी भरून मेकअप केलाय, तिने पण भारी कपडे घातलेले आहेत, तुम्ही पण तुमच्या पोरीचा साखरपुडा थाटात साजरा केलाय, अशी टीका आता इंदुरीकर महाराजांवर होतीये। इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला। हा साखरपुडा संगमनेरमधल्या वसंत लॉन्स इथे पार पडला। या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। सजावट, पोशाख आणि वातावरण यामुळे या साखरपुड्याला राजेशाही थाट लाभला आणि मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केल्यामुळे इंदुरीकर महाराज वादात सापडले। या प्रकरणी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका केली आहे। दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात। इंदुरीकर महाराज कीर्तनातून लोकांना नेहमी सांगतात की मुलांची लग्न आणि साखरपुडे साध्या पद्धतीने करा, कर्ज काढू नका, अनाठाई खर्च टाळा। पण त्यांनी स्वतः जर अशा थाटामाटात साखरपुडा केला तर ते समाजासमोर चुकीचा संदेश देणारे आहेत। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे वागले असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता, असं सुद्धा सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। तर यावर आता इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिलंय। इंदुरीकर महाराज म्हणालेत की माझ्याकडे लोकांची तक्रार आली। लोक म्हणाले इंदुरीकर महाराज कंबर बांधून सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा, पण त्यांनी एवढा मोठा बडेजाव का केला तर हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलाय की आपण बदल करू शकतो। आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे। आपण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं होतं, आपल्याकडे चायनीज चालणार नाही, वाढणाऱ्याचा ड्रेस वारकरी होता, कोणाचा सत्कार नाही, सगळ्यांना समान वागणूक होती, खुर्ची देखील कोणाला नाही, सर्वजण खाली बसले होते, जे आजारी आहेत त्यांनीच खुर्चीवर बसायचं। वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं। वारकरी संप्रदायाने कोणाची निंदा केली नाही, कोणाचं जास्त कौतुकही केलं नाही। आपण वैष्णव आहोत, आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे, असं सुद्धा स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलंय। तर पुढे बोलताना इंदुरीकर महाराज म्हणालेत की गाय वासरासाठी दूध देते, परंतु तिच्या दुधाचा उपयोग सर्वांना होतो। तसं मी तुमचं लेकरू म्हणून सर्वांचे गुणगान गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिलात याबद्दल आभार मानतो। यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही। आपण या कार्यक्रमात बदल केलाय। प्रत्येक कार्यक्रमात विशिष्ट लोकांना फेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्याच्याकडे पाहणे तसं आपण केलं नाही। विशिष्ट लोकांचा सत्कार करायचा नाही, केला तर सर्वांचाच करायचा, नाहीतर एकाचाही नाही, असं सुद्धा इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत। मात्र तुम्हाला या एकंदरीत सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।